तर सुप्रभात रामकृष्ण मित्रांनो, मी बाळासाहेब. आपल्या दिवसाची सुरुवात आपल्या सोलार प्लांटमधून झालेली आहे. आपण सुरुवातीचं जे गार्डन वगैरे भाग पाहिला तो असणार एक सकाळी नाईट शिफ्ट केल्याच्या नंतर रात्रभर सकाळी इथे आल्याच्या नंतर मनाला प्रसन्न वाटतं. तसं पाहायला गेलं तर आपल्या या चॅनलवरती सुरुवातीचाच ब्लॉग आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण की आपल्याला याचा काही जास्त अनुभव नाही. त्यामुळे आता नवीनच सुरुवात केलेली आहे. इकडे मागं पाट्या वगैरे असतील, सर्व असणार आपण पाहू शकता. आता इथून गेल्याच्या नंतर आपल्याला बरेच काम असतात. शेतात जायचं, दूध वगैरे काढायचं. भेटू आपण शेतात गेल्याच्या नंतर. तर मंडळी, आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि पाठीमागं कापूस दिसत असेल तुम्हाला. तो कापूस आज फवारायचा आहे आणि त्यासाठी औषधसुद्धा आणायला जायचं आहे. आता गाईचं दूध काढायचं आहे आणि त्यानंतर बरेच आणखी कामं आहेत. इकडं असं शेतातील सुंदर वातावरण, झाडं वगैरे पाहायला मिळतील आपल्याला. छान वाटतं सकाळी सकाळी शेतामध्ये. वारा सुटलेला आहे, पावसाचं काही वातावरण सध्या दिसत नाही आहे. त्यामुळे शेतीतील कापसातील खुरपणी वगैरे कामं आता आटपून घेतले पाहिजे. आमच्या विहिरीमध्ये काही लिंबाचं झाड उगवलं आणि त्यामध्ये असं चिमण्यांनी आपले घरटे केलेले आहेत. या ठिकाणी बहिणाबाईची कविता मला या ठिकाणी आठवते की खोप्यामध्ये खोपा माझ्या सुगरणीचा चांगला अशी वगैरे म्हणण्याची काही कविता आहे. असं मस्त त्यांनी घरटं केलं. सुंदर असं वातावरण आहे. आणि आता आपल्याला आपल्या असणाऱ्या गाईचं दूध काढायचं आहे. तर मित्रांनो, आता कापसाला असणारा खत पेरण्यासाठी चालू आहे. पाठीमागं आई काप पेरते. मी या ठिकाणी आवत आणायला चालू आहे. सुंदर असा कापूस आहे.